एवढी बटाटी हं? एवढी बटाटी कशाला घेतलीत आता? ते बटाटे चकली करायची हा, बटाटी चकली करते उपवासाची. उपवासाची. आणि किती किलो शाबू घातला? 2 4 5 6 किलो? हे बघा 1 किलो शाबू आहे. 1 किलो आहे का एवढा एवढा? 1 किलो शाबू आहे बघा. आणि ह्याला काय केलं माहिती का, रात्री मी दुकानात आणलं आणि उकळतं पाणी करून ह्याच्यात गरम उकळतं पाणी करून घालून घेतले बघा ह्याच्यात. त्याच्यामुळे बघा किती भारी शाबू बघा भिजलाय आणि असं असं फुटायला लागलाय. नाहीतर काय काय शाबू कसं राहते असं एक एक आतमध्ये बी राहते ते. तर ह्याला आपण साईडला ठेवून घेऊ. 1 किलो बटाट्यासाठी 2 किलो शाबू, हे 1 किलो शाबूसाठी 2 किलो बटाटे उकडवून घेतले ती. तर ही आता बाजूला आपण खिसून घेऊया सगळी बा आता बटाटी. नंतर मग असं फोडून घ्यायची म्हटल्यावर मग त्याच्यात गाठी होते त्या बघा. सगळी बटाटे अशी खिसून घ्यायची ती आपल्याला. घ्या. तू बघत बस की. ओळतय रे बाई. गरम आहे म्हणल्या पोळलंच की मग. बघा शाबू असा लय भारी शिजलेला दिसतोय, म्हणजे भिजलेला दिसतोय. भिजलाय चांगला भिजलाय जरा छान. भिजलाय का? मग तर घ्या आता सगळे बटाटे अशी खिसून घ्या. तर बघा आपले अशा प्रकारे बटाटे खिसून झाले ती बघा. बटाटे खिसून झाले ती बघा आता. आणि पूर्ण असं मी गाळ सगळं करून घेतलं हे का बटाटा. पूर्ण काहीच राहिलं नाही त्यात. आणि आता ह्याच्यात टाकूया बघा आपण शाबू. रात्री भिजायला घातलेला शाबू टाकून घेऊ ह्याच्यात आता. निघतंय का आता त्यात? मग कसला भारी भिजला आहे काय. अशी चकली लय भारी होती या. सगळं काढून घेते आता बाजूला मी ह्याच्यात. त्या काय पाटीत बसना म्हणून आपली पाटीच एक्सचेंज करून टाकली. पाटी तर बघा बटाटे आणि शाबू आणि त्याच्यात टाकून घ्यायची बघा. आता मी मिरची बारीक केली आहे. आता मिरची आहे जी मी लाल होती बघा आणलेली त्याची पावडर बनवून घेतली. आणि आता ह्याच्यातच मीठ टाकून घेतले मी. तर मीठ पण ह्याच्यातच टाकून घेते बघा. ह्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता चेक करूनच मीठ टाकावं लागणार आहे. किती लागतंय मीठ आता. छान असं बघा हे मळून घेते आता. आणि असा शाबू उकळत्या पाण्यात टाकल्यामुळं लय भारी झालाय शाबू भिजून. मस्त असं ह्याला बघा आता मिक्स करून घ्यायचा. मिक्स तर बघा बघा आता मळून झाले. आपण ह्याला घालायला घेऊया आता. थांब की 5 मिनिटं जरा तेच ठेवते. की मग आता वस्त्र करूच तर टाकायचं अजून खाली ही. तीच की मग म्हणलं लगेच करायला चालू त्याला झालं. मिठाई का बघू का. बघा मस्त असं आपलं जरा पीठ मळून झाले चिकट झाले पण लईच हाय ना. मिरची लई झाली गाई बाबा. मला काय करायचंय तुम्हाला कळत नाही. टाकायची मापात मग. कारण वाळलं ना मीठ लई लागतं ह्याच्यात परत म्हणून थोडंच टाकायचं टाकतानाच. तर ह्याला आता आपण बाजूला ठेवून घेऊया. आणि चकली सोऱ्या आणि ही शेवगा ती आणायला जा. शेवगा आहे चकलीचं ती हे आणजा तेवढं जाऊन काकू आणि त्याने घेतले खरं घालायला पण त्याचा आकारच बदलून टाकला. गोल गोल राहिलं बघलेलंच. काय होतं या वैताग देते काय जास्त यावं करायला. कसं होतं या. तर झालं बघा लय भारी पीठ आणखीन भिजलं या. 5 मिनिटं ठेवलं आणखीन. तर असं सगळं बघा घालून घ्यायचंय आपल्याला. की मग मला घालणारच आहे की मी तर घालणारच आहे की. मी काय भीती होय घालायला. तर अशाच प्रकारे आपण सगळं घालून घेऊया. तर बघा आपलं खारुटं घालून झाले ते बघा. अशा प्रकारे सगळं खारुट आम्ही घालून घेतलं त्या. तर एवढेच छोटा असा ब्लॉग आमचा कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बाय बाय.